डॉक्टर महेश केळुसकर लिखित वळणवाटा या त्यांच्या लेखमालेतील सरत्या वर्षाला निरोप देणारा हा ललित लेख निरोप घेतो देवा आता. सादर करती पूर्वा धारप. तर वाचक देवा, गेले वर्षभर वळणवाटामधून तुम्हाला अक्षरांची फुलं आणि पत्री अर्पण करून जमेल तशी पण मनापासून तुमची सेवा केली. अहो, आम्हा लेखकांचे तुम्हीच असता देव आणि तुम्हीच असता मायबाप. तुमची कृपा नसेल तर हे सगळं लिखाण मग व्यर्थ. वक्त्यासाठी श्रोता हाही देवाच्याच जागी असतो आणि म्हणूनच ज्ञानेश्वर माऊलींनी म्हणून ठेवलंय की वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शू जैसा. रसिकत्व नसेल तर मग त्या कवित्वाची काय मातब्बरी. शब्द बापुडे केवळ वाराच की. आणि म्हणून वर्षभराच्या या संवादानंतर कायमच्या नाही पण काही काळापुरत्या तरी निरोपाची वेळ आज आल्यावर मनात एक प्रकारची ओली हुरहुर दाटून येणारच की. देवा, लेखक पण शेवटी तुमच्या आमच्यासारखा माणूसच असतो ना. तर देवा, एखाद्या प्रिय व्यक्तीचा काय, आपल्या गावाचा काय किंवा एखाद्या वर्षाचा काय, निरोप घेताना मला अजूनही निशब्द व्हायला होतं. सुखदुःखाच्या अनेक घटना आणि प्रसंग आठवायला लागतात. जसं की 2025चा निरोप घेताना वर्षाच्या शेवटच्या दिवशी तुम्हा आम्हाला भारतीय अंतराळवीर घेऊन यशस्वीपणे आकाशात गेलेलं गगनयान आठवेल आणि पहलगामवर झालेला दहशतवाद्यांचा निर्घृण हल्लाही आठवेल. भारतीय महिला क्रिकेट संघाचा अलीकडील दैदिप्यमान विजय साजरा करीत पुढच्या वर्षाच्या मैदानात उत्साहाने बॉल टाकू आपण. आणि त्याचवेळी एअर इंडिया विमान दुर्घटना, इंडिगो एअरलाइन्सने केलेला सावळा गोंधळ आठवत उद्वेगाने कोणाला तरी शिव्याही घालू आपण. 2025चा निरोप घेताना यश अपयशाच्या, चढ उताराच्या या घटना आठवत नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठीही 31 डिसेंबरच्या रात्री 12 वाजेपर्यंत जागं राहू आणि मग 2026चा पहिला सेकंद घड्याळात उगवताना नवीन आशा आणि उमेद घेऊन सज्जही होऊ आपण. आम्हाला 5वीला की 6वीला असताना आईनं आपल्या मुलाला निरोप देण्याची एक कविता होती. ती शिकवताना आमच्या बाई भर वर्गात आम्हा मुलांसमोर हुंदके देत रडत असत. असं शिकवता शिकवता त्यांचा गळा भरून येई आणि ती संध्याकाळ किरमिजी आवाजात गाऊ लागे. बाळ जातो दूर देशा मन गेले वेडावून, आज सकाळपासून हात लागे ना कामाला, वृत्ती होय वेड्यावाणी, डोळ्यांचे ना खळे पाणी. परदेशी शिक्षणासाठी गेलेल्या आपल्या मुलाच्या आठवणी आणि डोळ्यातील पाणी थांबेपर्यंत बाई गप्प राहत आणि मग काही वेळानंतर पुढे शिकवायला सुरुवात करीत. आमच्या वेळी मॅट्रिक म्हणजे जुनी 11वी परीक्षा पास झाल्यावर शाळेचा निरोप घ्यावा लागायचा. कुठल्या तरी एका दिवशी निरोप समारंभ नावाचं प्रकरण असायचं. मग भावपूर्ण भाषण बिषण, रडणं बिडणं व्हायचं. शाळेत जमलेल्या अर्ध्या अधिक प्रेम प्रकरणांनी ह्या दिवशी निरोप घेतलेला असायचा. काही पुढेही टिकून राहायची, पण बहुतेक जण याच सुमारास प्रेमभंग झाला म्हणून किमान बियर तरी प्यायला लागायचेच. पुढे ग्रॅज्युएट झाल्यावर कॉलेज सोडताना तर हे प्रमाण 90% पोहोचायचं. खोटं वाटत असेल तर अलीकडच्या रियुनियन म्हणजेच गेट टुगेदर वाल्यांना विचारा ना. निरोप मग तो कुणीही कुणाचा घेणार असो, मन कातर होतच थोडं तरी. आपली भेट पुन्हा होईल की होणारच नाही कधी. नशिबाच्या खेळात या जन्मात पुन्हा भेट गाठ झाली नाही तर मग आत्ताच मन भरून पाहून घेऊ एकमेकांना जवळून. हमको मिली है आज ये घड़ियां नसीब से, जी भर के देख लीजिए हमको करीब से. फिर आपके नसीब में ये बात हो न हो, शायद फिर इस जन्म में मुलाकात हो न हो, लग जा गले. असं प्रेयसीनं म्हणायचं अवकाश
आपण त्या स्वरांची तरी गळाभेट घेण्यासाठी न राहून झेप घेतो. आणि मराठा तुका मेळवावा चित्रपटात 1964 मध्ये गाव सोडून चाललेली ती आपली बहीण असते लता दिदी. आर्त व्याकुळ स्वरात ती देवाशी बोलत राहते. तुझ्या शिवारी जगले हसले कडे कपारी अमृत प्याले, आता हे परी सारे सरले उरलं माग नाव, देऊळ सोडून धाव रे अखेरचा हा तुला दंडवत. काही जण म्हणतात की अलीकडच्या मुलींना आता लग्न झाल्यावर माहेर सोडत असताना तसं काही फारसं वाईट वाटत नाही, कारण त्यांनी मनात आणलं की त्या कधीही माहेरी जाऊ शकतात, किंवा ते शक्य नसलं तर रोजच्या रोज माहेरच्यांशी व्हिडिओ कॉल करून बोलू शकतात. पण मग तसं असेल तर लग्न झाल्यावर नवऱ्याच्या घरी जाताना माहेरचा निरोप घेत असताना मुलींचे डोळे अजूनही का बरं भरून येतात? आई किंवा बाबा आजारी असल्याचा निरोप मिळाल्यावर दूरच्या गावी असलेल्या मुलींना पटकन तिकीट काढून ट्रेनमध्ये बसमध्ये बसावंसं का बरं वाटतं? एखाद्या उत्तम पुस्तकाचा किंवा चित्रपटाचा निरोप घेतानाही माझं मन अगदी हलवून जातं. ते पुस्तक पुन्हा वाचायचं नाही किंवा तो चित्रपट पुन्हा बघायचा नाही असं मी ठरवतो. पण हे असं ठरवणं काही खरं नसतं. त्या पुस्तकाकडे किंवा चित्रपटाकडे मी पुन्हा पुन्हा खेचला जातो. पॉल श्रेडरने लिहिलेला मार्टिन स्कॉर्सेसी दिग्दर्शित 1976चा टॅक्सी ड्रायव्हर हा सिनेमा मी किती वेळा पाहिला असेल माहित नाही. आतापर्यंत कमीत कमी 25हून अधिक वेळा पाहिला असेल. मुंबईत किंवा कुठल्याही शहरात रात्री बेरात्री भटकणारी मनस्थिती बिघडलेली तरुण पोरं बघितली की अगदी आजही मी टॅक्सी ड्रायव्हर काढून बघतो. रॉबर्ट डी निरोचा तो अस्वस्थ अस्थिर थरथरता आवाज मला आजच्या काळाचाच आवाज वाटतो. ड्रग्ज, वेश्या व्यवसाय, भ्रष्ट राजकारण्यांनी बरबटलेलं 50 वर्षापूर्वीचं ते न्यूयॉर्क शहर किंवा मुंबई महानगर आज 2025 मध्येही भर रस्त्यात मध्यरात्री भूतासारखं माझ्या डोळ्यासमोर नाचू लागतं. आणि ते स्वच्छ करायला माझ्या मनातला ट्रॅव्हिस बिकल नावाचा टॅक्सी ड्रायव्हर पिस्तूल घेऊन बाहेर पडतो. पण मला अजूनही सगळ्यात भारी निरोप दिवस वाटतो तो अनंत चतुर्दशीचा. चतुर्थीला गणपती वाजत गाजत घरी आणला जातो. मग रोज फुलं पत्री वाहून पूजा अर्चा, मोदकांचा नैवेद्य, आरत्या, भजन, फुगड्या, आणि मग विसर्जनाच्या दिवशी बाप्पांच्या हातावर दही सोडून मोरया मोरया म्हणत पाठवर उचलला जातो. गणपती बाप्पा चालू लागतात नदीच्या तळ्याच्या किंवा समुद्राच्या दिशेनं, आणि मंडळी मनातले कढ आवरत टाळांवर टाळ वाजवत बोलू लागतात, निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी, निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी, चुकले अमुचे काही त्याची क्षमा असावी. धन्यवाद आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.